जय मल्हार. देवाची मुडसिंगी म्हणून ज्या गडमुडसिंगीची संपूर्ण जगभरामध्ये ओळख आहे, त्या गडमुडसिंगीमध्ये आज धूळसिद्ध देवाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे. आणि या निमित्तानं आज मंदिरामध्ये सर्व भाविक भक्तांच्यासाठी महाप्रसाद आयोजित केला होता. आणि या महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून असंख्य भाविक भक्त या ठिकाणी आले होते. आपण ही गर्दी बघू शकता, किती मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी या महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी हे सगळे भाविक भक्त आलेले आहेत. पाहूयात या महाप्रसादावरचा हा एक विशेष वृत्तांत. महाप्रसादाचा लाभ घेतलेल्या काही भाविक भक्तांशी आपण या ठिकाणी बोलणार आहोत. कशा पद्धतीने नियोजन केलंय जरा सांगा. निवेदन एक नंबर निवेदन केलं. इकडे द्राक्ष जागेला खिरीचं जेवण, पोळ्याचं, दुर्ड्या ही वाजवत गाजत आणून त्या गावून लोकांनी चांगलं केलं. एक नंबर धनगर समाजानं झटून झोंबून करा आलेले आहे. आणि असंच गावानं सुद्धा साथ द्यावं आणि असंच देवाचं कार्य पार पाडावं. महाप्रसादामध्ये कुठले कुठले खाद्यपदार्थ आहेत? महाप्रसादामध्ये खीर आहे, झालं तरी पोळ्या आहेत, घुगऱ्या आहेत, भात आमटी, झालं तरी गुलाबजामुन आहे, झालं तरी हरेक जमानाचा महाप्रसादामध्ये आहे. सगळं तुमचं नाही असं नाही. पाचशे पकवान जे काय ताटात आहे ती सगळं महाप्रसादामध्ये आहे. तुम्ही कैताळ घेऊन आला या ठिकाणी. या कैताळे म्हणजे आमच्या रुकडी गावामध्ये ह्या धुळशीताचं आमच्या इथं लग्नात इथला येत कांबळा येतोय. धुळशीताचा रुकडीमध्ये येत कांबळा आल्यावर आमच्या जेने नवरीच्या वाट्यात शेवटला यायचं त्या दिवशी जे काय कुसुमांचे केलेलं असतंय, धुळशीत काय करतोय, रुकडी गावच्या भन म्हणून मानलेलं आहे. रुकडी गावची त्या भनीच्या वाट्यात सगळं घालतोय आणि धुळशीत आपला निघून मुळशिंगला येतोय. गड मुळशिंगला हे रुकडी मानगावचं नातं आहे. धुळशीताचं आणि मानगावचं रुकडीचं हे आमचं रुकडीचं नातं आहे. त्या नात्याप्रमाणे आम्ही आलोय. ढोल कैताळ झालं, 7 दुर्ड्या घेऊन आलोय, पोळ्या, भात, ही जे काय असेल ते घुगऱ्या, आंबील आम्ही वाजत गाजत रुकडीचं आज आम्ही आज इथं आलोय. या महाप्रसादाचा लाभ सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी घेत आहेत, काय सांगाल? सर्व जाती धर्माची, कुठल्याही जाती धर्माचा लोक नाही असं नाही. सगळ्या जाती धर्माची लोक आहेत आणि आनंदात असं घेत आहेत. आनंदात घेत आहेत, आनंदात खात आहेत. आणि इथली सुद्धा लोक जीवाचं रान करून वाढत आहेत. कोणी इथं उपाय जायचं काम नाही. त्या तुळशीदाच्या देवळातनं त्या गडमुडशिंगीच्या देवळातून कोण उपाशी जाणार नाही, एवढी मी गॅरंटी देतो. तुम्ही समाधानाची ढेकर दिली. या अक्षय समाधानाने जे खाऊन जेवून ढेकर दिली, ही परमेश्वरच्या घरची ढेकर आहे. आम्हाला अनाची एक नंबर आम्हाला अन्न भेटलं. कुठलंही कार्य अन्न खायला कमी नाही. सगळे आहे, पाचही पकवान सगळं आहे आणि चांगल्या पद्धतीने तिने काम करत आहे. सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी या ठिकाणी गारवा आणला होता तेव्हा. सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी, कुणी नाही असं नाही. कुणी पोळ्या आणल्या, कुणी जिलेबी आणल्या, कुणी गुलाबजामुन आणला, कुणी घुगऱ्या आणल्या. वाजत गाजत ढोल घेऊन आम्ही रुकडी गावाला आता वाजवत गाजत आम्ही आलेलो त्या तुळशीदाला. कुणाच्या घरची पोळी, कुणाच्या घरची भाकरी, कुणाच्या नशिबात आहे कुणाची कुणाला सांगत नाही. कुणाची घरची पोळी, कुणाच्या घरचं काय जे आहे हे कुणी सांगू शकत नाही. कुणाचं कोण खातंय आणि कुणाचं कोण करतंय याचा अंत नाही. सर्व जगामध्ये सर्व जाती धर्माच्या ऐक्याचं हे मंदिर प्रतीक आहे. हे सगळ्या जाती धर्माच्या ह्याच्या सगळ्याच्या प्रत्येक आहे आणि सगळ्यांनी आवडलेला आहे. आवडलेला म्हणून लोक एवढे जमा झालेले आहेत. आणि देव हे जाजेवंत आहे. देव हे जाजेवंत देव आहे. देव नाही म्हणायचं काम नाही. हाळी मारेल त्याचा देव उभा आहे. ज्याला संकट पडेल त्याला. एखादं गाणं म्हणा त्यावरती. मला गाणी येत नाही. फक्त नातं सांगितलं रुकडी मानगावचं बन म्हणून धुळशीत येत कांबळा आमच्या रुकडीला येतोय. मग लगीन झाल्यानंतर पुजारी काय करतात, इथलं मुडशिंगीचं भन म्हणून भनीच्या वाट्यात नारळ काय असेल ते सगळं वट्टीच्या भनीच्या वाट्यात घालत्या
आणि मुडशिंगीला काय असेल ते आपला मानपान घेऊन येतात आणि आम्ही 5 बकऱ्याची धावण जळासाठी त्या तुळशीदासच्या जळासाठी 5 बकऱ्याची धावण आम्ही बंद देत्या रोकडीचनं ते आजपासून पिढ्यानपिढी चालत आलेलं आहे. भक्ताच्या हाकेला ओढ देतोय, नवसाला पावतोय तुळशी. भगत हाल मारल तिथं देव देव उभा आहे. नवसाला पावणार हाकेला उभा राहणार असा हे देव आहे तुळशी. ही गादी काही तर नाही जाजेवन देव आहे ह्यो. आणि ह्या देवाची आणि ही जर केलं तर काही कमी पडणार नाही कोणाला. आणि जिथं आपल्याला जे काय संकट येईल त्या संकटाचा आम्हाला जर हाल मारला तर देव धावून येणार असा हे धुळशीत आहे. तुमचं नाव सांगा. माझं नाव बजरंग केरबा शिनगारे, राहणार रुकडी. महाप्रसाद होता. आम्ही मुर्शिंगला आलो. तुळशीदाचा महाप्रसाद आहे. आपलं तुळशीला मूर्ती बसवली आणि त्याच्यामुळे आपलं 5 पकवानाचं इथं आंबील घुगऱ्या केल्या त्या आपल्या इथं आम्ही प्रसाद सगळ्यात महावाटप चालू आहे. खाजी लाडवाचं प्रसाद चालू आहे आणि आता महाप्रसाद चालू केलेला आहे आणि आता जेवण भोजन चालू केलंय आणि आपल्या आता महाप्रसाद घेऊन आता निघाल्यात. काय लोक जेवा लागल्यात असं चाललंय. काय मागितलं देवाकडे? देवाकडे काय मागितलं? देवाला आता काय मागितलं तर तुम्हाला सांगायचं, देवाला हा हेच आपले समाधान ठेवा म्हणून मागितलं. दुसरं काय आता आहे की भाजी सुकान सुकानं खाऊन द्या, सुकानं राहून द्या, हे देवाकडे मागणी केलंय. दुसरं काय निकाल नाही. आता योत कांबळा आपला इथं हा आपला भरचर चालला या भगवंताची करणी आपलं नाव घेऊ लागल्यात. विषय दुसरा काय नाही आहे. सगळ्या जातीची लोक आपले समाज जमून काय असेल ते आंबील घुगऱ्या करून आपलं जनताला वाढा लागल्या. हेच दुसरं काय नाही. एकंदरीतच महाप्रसाद ज्या भक्तांनी घेतलेला आहे त्यांनी समाधानाचे ढेकर या ठिकाणी दिलेले आहे आणि देवाचा महाप्रसाद आपल्याला मिळाला म्हणून त्यांनी संयोजकांचे आभार देखील मानलेले आहेत. या महाप्रसादाचं नियोजन ज्यांनी केलेलं आहे ते या धुळसिद्ध बिरदेव मंदिराचे पुजारी तथा आजच्या या प्राण प्रतिष्ठापनेचे जे संयोजक आहेत ते दत्ता नेरले आता आपल्या सोबत आहेत. त्यांच्याकडून या संदर्भातली अधिकची माहिती घेऊयात. नेरले साहेब, काय सांगाल? सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी आपल्या घरचा गारवा घेऊन आलेले आहेत. सर्वात प्रथमतः मी समस्त आमच्या ग्रामस्थ माझे समाज बांधव ज्या आयोजकांनी गेले 1 महिना स्वतःचा घरदार संसार थांबवून ह्यो भगवंताचा सोहळा करण्यासाठी अतोनात प्रयत्न केले त्यांचे सर्वप्रथम मी धन्यवाद व्यक्त करतो. आज जो का माहोल निर्माण झालेला आहे अन्नदानाचा, हे अन्नदान करत असताना ज्यावेळी आम्ही 1 महिन्यापूर्वी सुरुवात केली ते खऱ्या अर्थाने सुरुवातीला आम्ही अन्नदानासाठी प्रयत्न केले. गावातील जे दानशूर व्यक्ती आहेत, भगवंताला मानणारी लोक आहेत, अनेक जाती धर्माची लोक भगवंताला मानणारे आहेत, त्यांच्याकडून आम्ही एकत्र करण्याचा प्रयत्न केला. सढळ हाताने भरभरून तिने देण्याचा प्रयत्न केला. कुणी दूध देण्याचा प्रयत्न केला, धनधान्य देण्याचा प्रयत्न केला, कुणी आचार्य असतील त्यांनी आपली कला देऊन ही आपली लोकांना अन्नदान देण्याचा प्रयत्न केला. तसेच काही लोकांनी जे आज प्रसाद वाटपण्याचं काम करत आहे त्यांनी सुद्धा स्व इच्छेनं सेवा देण्याचा प्रयत्न करून आज हा महाप्रसादाचा सोहळा निर्माण झालेला आहे. सर्व जाती धर्माच्या लोकांनी गारवा आणलेला आहे. आज सर्वात प्रथमतः आमच्या समाजातील जे लेखी पाडे आहेत त्यांना आम्ही लेख म्हणून, देवाचे लेख म्हणून त्यांना आम्ही प्राधान्य दिलं. त्यांनी 3 तारखेला गावातील सगळ्या लेखींनी, गावातील लोकांनी गारवा आणून प्रचंड प्रमाणात शिदूर देण्याचा प्रयत्न केला. आज गावाबाहेर असणारे आपले बहुजन समाज असेल, मराठा समाज असतील, यांच्या जे लेखी आहेत त्यांना आम्ही मान देण्याचा प्रयत्न केला. जे भक्तगण आहेत त्यांच्याही महिला वर्गांना त्या लेखीने आणण्याचा प्रयत्न केला. आज प्रत्येक समाजातील, आज इकडे पाहिलं तर आज आमचा मातंग समाज आहे त्यांना आम्ही ढोलाचा मान दिलेला आहे. त्या मातंग समाजाचा प्रचंड पेटा गुंडून त्या महिलेने आज शिदुरी आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे सर्व समाजातील महिला वर्ग असतील, पुरुष वर्ग असतील, त्यांचं मनापासून आम्ही समाजातून धन्यवाद व्यक्त करतो. हे सगळं आणलेली शिदुरी जी आहे ती सगळी एका ठिकाणी केली जाते आणि नंतर त्याचं वाटप केलं जातं. त्यामुळे कोणाच्या घरची भाजी भाकरी कोणाच्या नशिबात आहे ते काय सांगता येते का? त्या संदर्भात सांगा. या ठिकाणी मी एवढं सांगेन की या माझ्या दोषी दर्शनाचा हे महिमा आहे. तो महिमा इतका आघात आहे. कुणाच्या घरातले मीठ पाणी असेल, कुणाची भाजी भाकरी असेल, कुणाचं तूप पाणी असेल, हे प्रत्येकाच्या मुखात जाणं असेल त्या भगवंताच्या दरबारामध्ये प्रत्येकाच्या मुखात गेलेलं आहे.
त्यामुळं सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या ज्या लोकांनी तो शिधा दिलेला आहे तो अतिशय आनंदाने आम्ही स्वीकारून प्रत्येकाच्या मुखात घालण्याचा आम्ही प्रयत्न करालोय. किती चांगली गोष्ट आहे बघा. सर्व जाती धर्माच्या ऐक्याचं, बंधुभावाचं हे प्रतीक आहे. आणि आमचे जे आचार्य बंधू आहेत, जे सर्व मुर्शिदीतले आचार्य एकत्र येऊन तिने आम्हाला सहकार्य केलेलं भरपूर आहे. रात्री 11:30ला खीर शिजवत टाकलेली होती, ती 5:30ला आपली खीर शिजून झालेली होती. त्यांचं मोलाचं सहकार्य आपल्या आचार्यांचं आहे, सर्व आचार्यांचं. भाजीचा वाटप वेगळा आचारी, भाताचा आचार वेगळ्या, खिरीचा वेगळे, आणि आपले जे मंडळ आहे तिने भरपूर आपल्याला सहकार्य केलेलं आहे. बरोबर आहे. खिरीचं काय वैशिष्ट्य आहे? खीर संपूर्ण दुधात बनवली. आज खीर करत असताना प्रत्येक भाविक भक्तांना घरातील असणार आपले जे गाय असेल, म्हैस असेल यांचे दूध, तसेच शेळी मेंढीचं असणारं दूध, ते पवित्र दूध त्यांनी देण्याचा प्रयत्न केला. शेळ्या मेंढ्याचं दूध देखील यात वापरलंय. जो दूषिद्ध आहे तो आपल्या शेळी मेंढीतलाच एक रखवालदार आहे, त्याने सगळे ब्रीद लोकांना दिलेलं आहे. तेच पवित्र जे दूध आहे किंवा त्या दुधाचा अंश प्रत्येकाच्या शरीरामध्ये किंवा मुखात देण्याचा प्रसंग हात घडलेला आहे. नाही, पण हे सगळं दूध एकत्रित केलंय. सगळं आम्ही दूध एकत्र करून त्याचे आम्ही खीर बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे सर्व जनावरांचं दूध, जे दूध देतात त्यांचं सगळ्यांचं दूध एकत्रित केलेलं आहे. पूर्ण रात्री आपल्याला 200 ते 250 लिटर आपल्या फक्त गावचं मराठी असून समाज सगळा समाजाचं दूध 200 ते 250 लिटर आपल्याला इथं आपल्या जो पोच झालेला आहे. आणि त्याच नंतर रात्रीचं वेगळं आणि सकाळचं वेगळं. सकाळी कमीत कमी 150 लिटर दूध आपल्याला पोच झालेलं. टोटलिटी 800 लिटर दूध, आपली खीर 800 लिटर दुधामध्ये बनवलेली गेलेली आहे. देवासाठी या ठिकाणी हा गोडा महाप्रसाद जो बनवला जातो त्याचं वैशिष्ट्य काय? गोडा महाप्रसादामध्ये साहेब एकच आमची भावना होती धनगर समाजाची, प्रत्येकाच्या हातातून येणारी जो शिधा आहे, जे दानधर्म आहे, त्या दानधर्मात आम्ही सगळा एकत्र आम्ही पैशातून सगळं साहित्य एकत्र केलं आणि तो प्रत्येकाचे जे कष्ट आहेत, त्यांचे विचार आहेत, त्या आम्ही महाप्रसादामध्ये घालण्याचा प्रयत्न करून तो वाटण्याचा आम्ही प्रयत्न करवलोय. निश्चितच. तर हे होते माननीय श्री दत्तात्रय नेरले साहेब, आणि यांनी सांगितलेलं आहे या महाप्रसादाची ख्याती काय आहे, त्याचं आध्यात्मिक धार्मिक महत्व काय आहे. ते ज्यांना हा महाप्रसाद मिळालेला आहे त्यांचं खरोखरच भाग्य आहे असं म्हणायला हरकत नाही. धन्यवाद. आपला मित्र, आपला कार्यकर्ता अमोल पांढरे. जय मल्हार, जय भारत. अतिशय प्रेमाच्या मोठ्या उत्साहाने गावात दुर्गे मंदिरमध्ये वाचन गाजत येत आहे. अतिशय भक्तीने वातावरणात हा गावा दुर्गे मंदिरमध्ये येत आहे. श्री तुळशीधर आयोगाच्या या सेवेसाठी विविध राज्यातून भावी भक्त मोठ्या आनंदाने भक्तीने वातावरणाने या मस्जिदमध्ये दाखल होत आहे. येथून भविष्य असा हा येणारा सर्व शाळा असा आपल्या तुळशीधर बाहेरच्या